क्षमिका मला कळतंय की तुला मला मोठा होताना पाहायचंय, पण मोठा होण्यासाठी प्रत्येकाचा आपापला असा मार्ग असतो। मी माझा मार्ग ठरवलाय। मी तुला यापूर्वी सुद्धा सांगितलंय की मला तुझ्या बाबांकडून दिलासा, उपकार, मदत, सहानुभूती काही नकोय। तुला त्यांना भेटायचंय ना, भेट, मी कधी नाही म्हणणार नाही, पण एका पॉइंटला तुला ठरवावं लागेल की काय योग्य आहे। ज्या रस्त्यावरून तू आणि तुझे बाबा चालत असाल, आय एम सॉरी, त्या रस्त्यावरून मी नाही पुढे जाऊ शकत। मी तुला वचन देते अभि, मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करेन। मी कायम तुझ्या सोबत असेन। माझ्या घरच्यांना मी आपल्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ नाही करू देणार। मी फक्त तुझ्या सुखाचा आणि तुझ्या सन्मानाचा विचार करेन। आज या देवासमोर मी तुला वचन देते। कमाल करतात बाबा ही मुलं सुद्धा। 2 तासापूर्वी सांगितलं आत्ता येतो म्हणून, आणि अजून पत्ता नाही। काय करावं, किती वाट बघायची माणसाने। त्यात सासूबाईंचा स्वभाव असा, त्यांना काही सांगून समाधानच होत नाही। काय करू? अभि, अभि, अरे काय हे? 2 तासापूर्वी फोन केला होतास ना, आणि आत्ता येतो सांगितलंस? किती वेळ झाला त्यानंतर? आणि फोन का लागत नाही तुमचा? काय नाही, नेटवर्क नव्हतं म्हणून नाही लागला। आणि तुझा का? आई, माझ्या फोनची बॅटरी लो झाली म्हणून। आणि आता चेहरे उतरलेत, म्हणजे मूडही लो असेल, हो ना? नाही, काय झालंय? कुठे काय? काय नाही झालं आई, अगं दिवसभराची धावपळ आहे म्हणून जरा दमलो, इतकंच। इतका वेळ का झाला? हा, ते प्रिंटिंगचं काम होतं ना, तर म्हटलं हिला पण घेऊन जावं। मीच फोर्स केला ऍक्च्युली। मी येताना नेमका ट्रॅफिक लागला म्हणून उशीर झाला। तुमचं बरं आहे रे, इथे मला सगळ्यांना तोंड द्यायला लागतं। तुझे बाबा 50 वेळा त्यांनी विचारलं असेल, ते हे आपले अभिशमिका कुठे गेलेत, अजून आले नाही। आणि आजी हिच्या नावाचा धोशा लावून बसली आहे, शमिका मदतीला नाही आली, शमिका मदतीला नाही आली। अरे कसं समजावं मी सगळ्यांना? मला सांभाळायला लागतं ना सगळ्यांना। चला हातपाय धुवा आणि जेवायला चला आता, उशीर करू नका।
कुठे बाहेर जातोयस? बँकेत लोनचे पैसे परत करायचेत ना. फर्निचर आणि मशिनरीमध्ये बऱ्यापैकी खर्च झालाय. मॅनेजरशी बोलणं झालं, ते म्हणाले पैसे जर परत करायचे असतील तर सगळे एकदमच करावे लागतील. बघूयात, बोलतो त्यांच्याशी. हो, पण एवढे पैसे आपण कुठून आणणार आहोत एकदम? माहिती नाही, होईल काहीतरी, बघू. अभि, तू काळजी नको करूस. आपण नक्की काहीतरी मार्ग शोधून काढू. चहा? नको. Madhuri, please come in my cabin. Yeah, quickly. I think माधुरीशी मला आता बोलायलाच लागणार आहे. I don't have any other option. May I come in, sir? Oh yes. Have a seat. Thank you, sir. माधुरी, मला तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. ॲज यू नो, आपण जो नवीन प्रोजेक्ट करतोय तो आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचा आहे. सो त्या प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी मी ॲक्च्युली. सर, तुम्ही काळजी करू नका. मी सगळे पेपर्स आणि डॉक्युमेंट्स रेडी केलेत आणि मिस्टर राऊतना ते दाखवलेत. दॅट्स ओके माधुरी. पण ॲक्च्युली त्याच्या मीटिंगसाठी मी दिल्लीला जाणार होतो. माझ्याबरोबर मिस्टर राऊतही येणार होते, बट आय डोंट नो, सडनली त्यांची तब्येत बिघडली. सो त्यांच्याऐवजी माझ्याबरोबर तुम्हाला दिल्लीला यायला लागणार आहे. सर, पण मी. सर, सी माधुरी, आपल्या कंपनीतल्या इतर कोणालाही त्या प्रोजेक्टविषयी तुमची एवढी माहिती नाही. सो यू आर द ओनली पर्सन हू कॅन गिव्ह नाईस अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन इन डिटेल. अँड टू बी फ्रँक, माझा इतर कोणावरही तेवढा विश्वास नाही. सो गेट रेडी अकॉर्डिंगली. ओके? Madhuri, is there any problem? नो सर. Okay. You may leave. येस सर. हे तर जेमतेम 10,000 रुपये आहेत. अभिच्या सॅलरीतनं मी फक्त एवढेच सेव्ह करू शकले. आता काय करू मी? हे पैसे माझ्या लग्नाआधीच्या सेव्हिंग्स आहेत. म्हणजे डॅड जो कुठला पॉकेट मनी द्यायचे त्यातले. म्हणजे हे पुन्हा डॅडचेच पैसे झालेत ना? नाही, नको. आता यावेळी मी फार काळजीपूर्वक वागलं पाहिजे. काय करू? अजून कुठून मिळतील बरं पैसे मला?
बँकेने जेमतेम 2-3 दिवसांचीच सवलत दिली आहे. 2-3 दिवसात काय होणार आहे? काय करू? कुठून आणू पैसे? हॅलो. हा सामंत बोला. हो हो. अच्छा, हा तयार आहे का मशिनरी? हो नाही हरकत नाही. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की थोडं पेमेंटसाठी 2-4 दिवस जरा थांबाल का प्लीज? नाही हे बघा सामान मला कल्पना आहे. मी तुम्हाला खास ऑर्डर देऊन बनवून घेतलंय सगळं. पण नाही 2-4 दिवसांचा प्रश्न आहे, जास्त नाही प्लीज. कसं होणार आहे सगळं? कुठून येणार आहे एवढा पैसा? कसं होणार आहे सगळं? सगळं ठीक होईल अभि. शमिका, तू आता कसलीच काळजी नको करूस अभि. सगळं ठीक होणार आहे आता. काय ठीक होणार आहे शमिका? तुला माहिती त्या सामंतांचा फोन होता. मशिनरीची ऑर्डर दिली होती, पेमेंट अजून थकलंय. बँक म्हणते 2 दिवसांमध्ये तुम्ही पेमेंट नाही केलं अरे तर. हो, शांत हो आधी. तू शांत हो आणि इथे बस बघू. बस. पाणी पी. अभि हे बघ अभि. अभि तुला या सिच्युएशन मध्ये मी आणून सोडलंय. आता यातून बाहेरही मीच तुला काढेन. 1 मिनिट. हे का? शमिका, एवढे पैसे? शमिका बोल. एवढे पैसे कुठून आणलेस तू? अभि शमिका बोल. मी माझे दागिने गहाण टाकलेत अभि. मी माझे दागिने गहाण टाकलेत अभि. काय? तू काय केलंयस शमिका? हे बघ, मी जे काय केलंय ते बरोबर आहे. अभि अरे कुठे चाललायस तू? शमिका, मी तुझे दागिने परत आणायला चाललोय. हे बघ, माझं जरा 1 मिनिट तू ऐकून घेणार शमिका बस. बघ, हे मला नाही पटलेलं. का? एक कारण सांगशील मला? बायको आहे ना मी तुझी, जोडीदार आहे ना. मग माझा इतकाही हक्क नाहीये तुझ्यावर? मी काय फक्त मॉरली सपोर्ट करायचा तुला? अच्छा, हे तुझं स्वप्न आहे म्हणून बाकी कोणीच कसलीच मदत नाही करायची तुला? जरा बघ अभि, हे ऑफिस, ही जागा
आपण एकत्र पाहिलेली स्वप्न, आपण एकत्र केलेले प्लान्स, त्यासाठी जिद्दीने एकत्र केलेली धडपड, माझा काहीच हक्क नाही का रे तुझ्यावर? साधा विचार कर, जर उद्या मी अडचणीत सापडले तर तू केलेली मदत मी अभिमानाने स्वीकारीन ना. समका तो प्रश्न नाही आहे. तू मला मदत केली तर मी कशाला नाही म्हणू ग, तो प्रश्नच नाहीये. पण ही अशा प्रकारची मदत मी नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? हे बघ, हे दागिने माझ्या डॅडने नाही दिलेत मला, तू दिलेस. लग्नाच्या वेळी सगळ्यांच्या साक्षीने माझ्या अंगावर घातले होतेस. मग आज जर तू अडचणीत आहेस तर तू महत्वाचा की दागिने महत्वाचे रे माझ्यासाठी? तरी मला हे पटत नाहीये. हे नाही घेऊ शकत. मग मला ना हे नुसतं विचार करून शर्मीनं मान खाली जाते माझी. वा, ज्या वेळेस मी तुला दागिने घेऊन द्यायचे नवीन, तेव्हा असलेले दागिने माझ्यामुळे गाण पडतायत. जेव्हा तुला अजून गोष्टी घेऊन द्यायच्या तेव्हा असलेल्या सुद्धा काढून घेतोय मी. वा वा अभिजित पेंडसे, काय प्रगती आहे. वा. अभि, माझ्याकडे बघ ना, एकदा बघ तरी. अभि, मला माहिती आहे मी सांगितलेलं कदाचित पटणार नाही तुला, पण मला प्लीज एकदा बोलू दे. हे बघ अभि, आजवर माझ्यामुळे तुला खूप गोष्टींना फेस करायला लागल्या. प्लीज मला बोलू दे ना आधी. हे तर खरं आहे ना, जर मी तुझ्या आयुष्यात नसते तर एवढे खास खळगे तुझ्या आयुष्यात निर्माण झालेच नसते. कोणी तुझी परीक्षा नसती घेतली, कोणी तुझ्यावर खोटे आरोप नसते केले, तुला असं वणवण भटकायला नसतं लागलं. जर माझ्या तुझ्या आयुष्यात येण्याने तुला एवढी किंमत मोजायला लागत असेल तर तू माझ्या आयुष्यात आल्याने मला थोडीशी किंमत तर मोजू दे ना. आणि हे सगळं नंतर कधी पूर्ण करता येईल अभि. आणि हे सगळं काहीच नाहीये. जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल ना, तेव्हा असे खूप दागिने तू स्वतःहून आणून देशील मला. पण माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस, तुझी स्वप्न महत्वाची आहेत अभि. हे बघ, तुझ्या आनंदाशिवाय, तुझ्या समाधानाशिवाय हे दागिने, हे सगळं मातीमोल आहे रे माझ्यासाठी. याचं मोल तेव्हाच येईल जेव्हा या सगळ्याने तुझ्या चेहऱ्यावर चमक येईल. अभि, प्लीज प्लीज माझा ऐक. हे बघ, हा एवढा एकच उपाय आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हेच नाही, यापेक्षा जास्त दागिने तू मला आणून देशील एक दिवशी. आणि मग त्या दिवशी आजच्या या दिवसाची आठवण काढून खूप हसू आपण, हो ना?